प्रत्येकाच्या घरामधला असलेला झाडू हा या वनस्पतीपासून बनले जातो। तर आपण बारामतीमध्ये आहोत, जरा जवळ येऊन जर बघितलं तर या ठिकाणी तुम्ही बघाल तर हे जे तंतू आहेत हे आपले घरातली घाण बाहेर काढण्यासाठी म्हणावी, साफसफाई करण्यासाठी याचा वापर जो आहे त्याचा वापर केला जातो। मला माहीत नाही हे देशी की विदेशीमधलं आहे, पण बारामतीमध्ये आपल्या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे फुललेलं आहे। याची शेतीसुद्धा बऱ्याच या भाऊला व्हिडिओमध्ये यायचं आहे नक्कीच या। अरे या ना तर हे जे आहे तर त्याचा वापर झाडूसाठी केला जातो। अशीच पिकं जे चैनीचे आहेत किंवा जे खाण्यापिण्याचे गरजेचे नाहीत नक्की शेतकऱ्यांना चार पैसे जास्त देतील, बरोबर आहे भाऊ? बरोबर। पण याचा जे हे आहे ते बांधावर आपण फालतू जे गवत उगवतो त्या ठिकाणी असं लावायला हरकत नाही, त्या ठिकाणी असं लावायला हरकत नाही। आपल्याला घरच्या घरी विकायला बी चांगलं आहे ना, साईड झाडू तयार करायचे पण होऊ विकायचे शकते त्याच्यामध्ये। तर नक्कीच हे जरी आपलं झाडू जे हे नक्की झाडू सुद्धा बनवलेले आहे, यांच्याकडे भेटेल ना। हे आणि इथे हे जे झाडू आहेत झाडू जे बदनाम आहेत बिचारे मारामारी करायला, इथं त्यांनी डॅमो पण दिलेला आहे। पण याचं ते डेमो जे येतात याचं असं केलं की मला वाटतं हे नाही, त्याला आणखी हे करू शकतो ना त्याला। आणि हे जे बी आहे त्याचं बी सुद्धा पडतंय, मला माहित नाही उगतं का नाही, पण याचा वापर याचा हे अजून तर आपल्या भागात झालेला नाही, पण याचा फायदा हा होऊ शकतो आणि भविष्यामध्ये, आज नाही आपल्या मुलांच्या ह्याच्या पिढीमध्ये, तर हे आपल्या बांधावर आपल्या शेतात पीक असलं किंवा बांधावर लावलं आणि त्याचे झाडू आपण वापरणं आपल्या घरच्या घरी वापरता येईल। विषय तर नक्कीच 3-4 झाडं जरी लावले तर आपल्या घरच्या माहिती होऊन जातात।